नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित न राहता शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत। पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती, पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले। सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते। पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही। प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळाला हवा। चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय समाज घडवू। महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक संस्कृती असली पाहिजे। महिला दिनाच्या सर्व कर्तृत्ववान महिलांना हार्दिक शुभेच्छा। जनता संघर्ष न्यूज, सोलापूर। नमस्कार, मी वेद पाठक कुमुदिनी चंद्रकांत, श्री मराठी मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका। उत्तम संस्कार हेच खरे शिक्षण, हे माझ्या शाळेचं ब्रीद आहे। इयत्ता 1ली ते 4थी या छोट्या बालगोपाळांची माझी शाळा। एक स्त्री या नात्यानं या मुलांची मी आई आहे। आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। महिला म्हटलं की तिच्याकडे कशाचे गाठोडे असावे? संस्काराचे। कारण स्त्री हा घराचा आत्मा आणि घराला उभं करणारी संस्काराची शिदोरी आहे। ती जेव्हा आपल्या संसारात घट्ट पाय रोवून उभी राहते, तेव्हा तिचं घरही उभं राहतं आणि ती घरातल्या सर्वांची काळजी घेते। त्याचबरोबर त्यांचं आयुष्य घडवण्यात तिचा मोलाचा वाटा असतो। आणि हे करत असतानाच आपल्या संपूर्ण घराची सुरक्षितता आहे ती पाहत असते। ही सुरक्षितता पाहताना आज माझ्या मागे जो बॅनर इथं तुम्हाला दिसतोय, तो आहे भारतीय जीवन आयुर्विमा विमा निगम यांचा, सचिन गुंडप्पा जोकारे। माझ्या आयुष्यात माझ्या घरातले संपूर्ण LICचं काम हे पाहतात आणि एक घरातली काळजीपूर्वक आत्मीयतेने हे काम करणारी ही माझी अतिशय जवळची व्यक्ती आहे। जणू ती माझ्या घरातलीच व्यक्ती आहे। माझी अशी विनंती आहे सर्वांना की तुम्हीही LICच्या माध्यमातून आपलं स्वतःचं जीवन आणि आपलं कुटुंब तसेच समाज या माध्यमाच्या द्वारे सुरक्षित करावं। कारण ही आपल्या सर्वांची जबाबदारीच नाही, तर सर्व कुटुंबीयांना सुरक्षित ठेवून त्यांना आर्थिक लाभ आणि पाठिंबा देण्याची ही महत्त्वाची काळाची गरज आहे। त्यासाठी LIC हा सर्वोत्तम मार्ग आहे। याचे फायदे मला आणि माझ्या कुटुंबाला अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। एकदा LIC काढली की त्यानंतरची सर्व जबाबदारी सचिन सांभाळतात, जणू ते माझ्या मुलाच्या स्थानी आहेत। मी एखादा फोन जरी केला तरी ते मी जिथे असेल तिथे त्वरेने येतात। आलोच मॅडम, एक 10 मिनिटात येतो। या पद्धतीने माझे बँक व्यवहार, त्याचबरोबर LICचे सर्व व्यवहार अगदी काळजीपूर्वक, कोणता हप्ता किती राहिला आहे आणि तो कधी द्यायचा याची आधी इंटिमेशन देऊन ते माझ्याकडनं पूर्ण करून घेतात। मी सर्व्हिसच्या कामामध्ये असते, त्यावेळी मला लक्षात नसतं की अरे या महिन्यामध्ये माझा कोणता हप्ता आणि कोणत्या LICचा भरायचा आहे। परंतु अतिशय जागरूकतेने मिस्टरांची LIC, माझी LIC, मुलांची LIC असू दे, या सर्वांचे हप्ते वेळेवर घेऊन जाणं आणि ते भरून पुन्हा त्याची कॉपी माझ्या व्हॉट्सअपवर टाकणं आणि ते कागदपत्र काळजीपूर्वक फाईल करून माझ्या घरापर्यंत पोच करून देणं, असे
अत्यंत विश्वसनीय, जणू माझे पुत्रवत असं काम करणारे, आमच्या घराला आणि स्वतःचं घर आणि स्वतःची माणसं मानणारे सचिन गुंडप्पा जोकारे यांच्या या सेवेमध्ये मला लाभ मिळालेला आहे. तुम्ही या सर्वांचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.